स्टार्ट. आधुनिक तंत्रज्ञानाने सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकला आहे. आजच्या काळात प्रशासन व्यवस्थेतील कामकाजासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणे सोयीचे तसेच काही बाबतीत अनिवार्य ठरू लागले आहे. जगभरात सध्या सर्वत्र ई-गव्हर्नन्स या नव्या संकल्पना येऊ घातली आहे. संगणक व इंटरनेटच्या माध्यमातून शासन व नागरिकांना जोडण्याचे काम केले आहे. संगणकाच्या मदतीने अनेक प्रशासकीय कामकाज पूर्ण करणे सहज शक्य झाले आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या सेवांचे देयके भरण्यासाठी उदाहरणार्थ टेलिफोन तसेच वीज बिल भरणे, कर भरणे, सरकारी योजनांसाठी आवश्यक रजिस्ट्रेशन फॉर्म्स भरण्याची सुविधा ई-गव्हर्नन्सद्वारे घरबसल्या उपलब्ध झाली असून शहरी तसेच अनेक ग्रामीण भागातही नागरिक मोठ्या प्रमाणावर या सुविधेचा लाभ उठवित आहे. या सुविधांमुळे सरकार व सर्वसामान्य नागरिकांतील अंतर कमी होण्यास मदत झाली असून ग्रामीण व दुर्लक्षित भागांना केंद्राशी जोडण्यास ई-गव्हर्नन्स एक प्रभावी माध्यम ठरत आहे. कमी मनुष्यबळ असलेल्या ठिकाणीही या माध्यमाचा फायदा होत आहे. नागरिकांचे म्हणणे प्रशासनापर्यंत पोहोचविणारे व उत्तम माध्यम म्हणून या सेवेकडे पाहिले जाते. भविष्यात ई-गव्हर्नन्सचा अधिक विकास होऊन तंत्रज्ञानाच्या समन्वयातून प्रशासन यंत्रणा विकसित होण्यास मदत होऊ शकेल, असे सांगितले जाते. परंतु भारतासारख्या देशात जेथे 60% जनता आजही अशिक्षित आहे, तेथे ई-गव्हर्नन्सचा विस्तार करण्यावर मर्यादाही आहेत. ई-गव्हर्नन्स हे केवळ माध्यम असून प्रशासनाच्या उत्तरदायित्वाला हे माध्यम पर्याय ठरू शकणार नाही. परिच्छेद नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारी व्यवस्था उभारण्यावर जगभरात प्रशासन यंत्रणेत आमूलाग्र बदल केले जात आहेत. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, कामकाजात पारदर्शकता, नागरिकांच्या समस्यांचे निवारण, सेवातत्पर व लोकशाहीतील नैतिक मूल्यांच्या पायावर उभारलेल्या व्यवस्थापनाची निकड आज निर्माण झाली आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेण्याची संवेदनशीलता व त्यांना योग्य समाधान देणाऱ्या उपायांवर काम करणाऱ्या निष्ठावान मनुष्यबळाचा विकास हा प्रशासनाच्या बदलांमधील एक मुख्य घटक आहे. परिच्छेद चांगल्या प्रशासन व्यवस्थेसाठी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या वृत्तीचा बिमोड करणे महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचाराला रोखणारा नेमका उपाय म्हणजे सरकारी यंत्रणेतील सर्व मनुष्यबळाचे नैतिक बळ वाढवणे हा होय. याशिवाय भ्रष्टाचार विरोधी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळू नये यासाठी जनजागृती व सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लोकांचा सक्रिय सहभाग इत्यादी सारखे प्राथमिक उपाय करता येतील. या व्यतिरिक्त राष्ट्रीय स्तरावर भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांचा छडा लावणारी शोधगट, भ्रष्टाचारी नेते व अधिकाऱ्यांवर न्यायालयीन कारवाई करणाऱ्या मंडळांची स्थापना, जलदगती न्यायालयातून भ्रष्टाचारांच्या प्रकरणांवर कार्यवाही व आरोपीस कठोर दंड व निर्बंध लादणे यांसारखे यंत्रणांचा विकास करण्याची गरज आहे. स्टॉप.